नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी ना फाफडा बनवते। हे वाटाण्याचा फाफडा, मटारचा फाफडा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, 2 बिन तिखट मिरची आहेत, लसणाच्या पाकळ्या आहेत 10-15, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मसाला, थोडं हिंग आणि मीठ हे सगळं घालणार। आणि त्याच्यासाठी लागणारं जेवढं त्याला पीठ बसेल तेवढं घालणार आहे मी पीठ। मी आता ना वाटाणे ह्याच्यात घालते। वाटाणे असे, मिरच्या पण 2 मिरच्या आहेत, या बिन तिखट आहे त्या। मी लसूण पाकळ्या, वाटाण्याचं मी हे केलं ना, वाटाणे, लसूण आणि मिरची। तर कोथिंबीर राहिली होती माझी दळायची, आता काढून घेतलं मी सगळं मिक्सर मधून, भांड्यातून, मिक्सरच्या भांड्यातून। आता मी हे दळून घेते। झालं आता वाटणं, हे दळून झालं। आता मी काढलं। आता मी हा 1 चमचा मसाला घालते। हे धना पावडर आहे, हे जिरा पावडर, पाव चमचा हळदी पावडर, घालायचं याच्यामध्ये। मी चमच्याने घालते, ते किती लागतं तेवढं घालायचं। आता मी 4 चमचे घातले ते, असं मळून घेते मी आता। आता मी पीठ मळून झालं, मी झाकून ठेवलं होतं 10 मिनिटं। आता हे पीठ मळून झाले बघा, छान मळून गेलं पीठ। थोडं पीठ घेते ना, आता लाटून झाले, लाटते। असे 2 लाटायच्या। हे थोडं चिकटतं ना, तर मग पीठ लावून घ्यायचं। त्या खायला जसे बनवायला सोपे आहे, खायला चांगलं वाटतं। मी थोडंसं ना त्याला साठा लावते, असं काय नाही, साठामध्ये फक्त गव्हाचं तेल, गोडे तेल। त्याच्यावर ही दुसरी पोळी टाकते। आता हे असं, हे असं, याला मी आता पीठ लावून घेतलं, त्याला अलगद लाटायचं। कसे ना उभं आडवं कसं काही चालतं, असं काही नाही। आणि गोल होऊन जाते ती। आपल्याला पट्ट्या बनवायच्या ना, तर मग फाफडा असं लांब लांब तसं राहतो ना, एवढी जाड ठेवायची, एवढी जाड, हे जाडच ठेवायचं। म्हणजे तर मी हे करते, कट करते। झाले, सुट्ट करून घेते। मी आता ना हे घालते असे पट्टा।
एका वेळेला जेवढं मळतं तेवढंच घालायचं, जास्त घालायचं ना, ते घातलं तर झाले पण पाहिजे. झाले माझे फाफडा करून. फाफडा, मटारचा फाफडा, वाटाण्याचा फाफडा केला. हे बघ खूप छान झालं, असे कुरकुरीत एकदम. आवाज किती छान येतो. आता मी तोडत नाही म्हणून हे असं. तुम्ही टमाटे सॉस बरोबर खा, चटणी बरोबर खा, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची पातळ चटणी त्याच्याबरोबर खाल्लं तर हे खूप छान लागतात. फाफडा माझ्यासारखं करून बघा. जसं मुलांना आवडतं. मी लहानपणी मुलांना करायचे असं. आता सहज मुलगा मला म्हणे मम्मी लहानपणाची आठवण आली कर तसं. मग त्याच्या आठवणीमुळे मी ते आज मी बनवलं, त्याच्यासाठी बनवलं. हा फाफडा बनवला, मटारचा फाफडा. आवडली तर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रमंडळीसह, सहपरिवार, सहकुटुंब बघा माझं रेसिपी. धन्यवाद.